नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण दुधी भोपळ्याचं पौष्टिक थालीपीठ करणार आहोत। थालीपीठाबरोबर खाण्यासाठी हिरव्या टोमॅटोची चटपटीत चटणी देखील करणार आहोत। मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा नाश्त्यासाठी असो अतिशय उत्तम पर्याय आहे। बऱ्याच जणांना दुधी भोपळा खायला अजिबात आवडत नाही। दुधी भोपळा खरं तर फायदेशीर आहे। दुधी भोपळ्यामध्ये कमी कॅलरीज, हाय फायबर्स असतात आणि हार्ट हेल्थसाठी पण खूपच चांगला आहे। आरोग्याच्या दृष्टीने फारच फायदेशीर आहे। दुधी भोपळ्याची भाजी मुलांना खायला अजिबात आवडत नाही, पण अशा प्रकारे जर आपण धपाटे किंवा पराठे किंवा थालीपीठ जर बनवून दिलं तर मुलं आवडीने खातील आणि सारखं सारखं तुम्हाला हे थालीपीठ बनवायला सुद्धा लावतील। इतके छान मस्त खरपूस थालीपीठ होतात। चला तर आपण रेसिपी सुरू करूया। सर्वात आधी आपण थालीपीठ करून घेऊया। त्यासाठी एक वाटण लागणार आहे। मिक्सर जार मध्ये मी 10-12 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि तिखटपणा तुम्हाला किती लागते त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरच्या वापरा। 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हे मिक्सरला मी थोडंसं जाडसर फिरवून घेतलेलं आहे। थालीपीठ बनवण्यासाठी मी एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतलेला आहे। शक्यतो छान मस्त कवळं बघून घ्यायचं आणि वरची साल आपल्याला काढून टाकायचं आहे। दुधी भोपळा मी आधीच धुवून घेतलं होतं, त्यामुळे आता हे मी पुन्हा धुणार नाही। आता डायरेक्ट आपण हे किसून घेऊया। हे खूपच कवळं कद्दू आहे, त्यामुळे बियांचं पोर्शन अजिबात नाही आहे। आता मी हे सर्व किसून घेते आणि किस केल्याबरोबर आपल्याला हे लगेचच वापरायचं आहे। किस केल्यावर खूप वेळ ठेवायचं नाही, नाहीतर किस काळा पडतो। आता यामधलं थोडंसं पाणी आपण बाजूला करून घेऊया। दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात वॉटर कंटेंट आहे आणि हे पाणी आपण थोडं साईडला केल्यामुळे आपल्याला पीठ टाकल्यानंतर पीठ आपलं सेलसर होणार नाही आणि आज आपण हाताने थापून न करता लाटून आज करणार आहोत, म्हणजे आपले फास्ट हे थालीपीठ तयार होतील। आणि हे पाणी आपण काय करणार आहोत ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच। आपल्याला हे पाणी फेकून द्यायचं नाही, हे खूपच पौष्टिक पाणी आहे आणि हे दुधी भोपळ्याचा रस आपण ज्यूस म्हणून सकाळी सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकतो। खूपच फायदेशीर असते आपल्या आरोग्यासाठी। हे दुधी भोपळ्याचा रस आपण ताजा असतानाच पिऊन घ्यायचं किंवा मग जर समजा रेसिपीमध्ये जर तुम्हाला लागलं असतं त्याचा तुम्ही वापर करू शकता। दुधी भोपळ्याचं किस करण्या अगोदर आपण थोडंसं तुकडा खाऊन पाहायचा। जर तो कडसर लागला तर मग आपण तो कद्दू वापरायचा नाही, कारण बऱ्याच वेळा कद्दू कडू पण निघू शकतो आणि जर तसं जर असेल तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरते। आता एक एक जिन्नस आपण टाकून घेऊया। सर्वात अगोदर 1 चमचा मी ओवा हातावर चुरडून टाकलेला आहे आणि आता आपण हिरवं वाटण जे आपण करून घेतलं होतं ते अंदाजे 2.5 चमचे मी टाकून घेतलेलं आहे आणि धना जिरा पावडर मी आता टाकून घेत आहे। 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि आता तीळ टाकून घेतलेलं आहे आणि काळं मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि साधं मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि 1 मोठा चमचा दही मी टाकून घेतलेला आहे आणि भरपूर कोथिंबीर मी आता टाकून घेतलेली आहे आणि आता मी बेसन टाकून घेत आहे। अंदाजे 1-1.5 चमचा बेसन टाकलेलं आहे आणि आता ज्वारीचं पीठ मी टाकून घेत आहे। अंदाजे 2 वाट्या भरून मी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे आणि सुरुवातीला मी 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि जर लागेल तर गव्हाचं पीठ पुन्हा मी ॲड करणार आहे। आता हे आपण पाणी न टाकताच सर्व एकजीव करून घ्यायचं आहे, कारण यामध्येच ऑलरेडी पाणी भरपूर असते आणि आपण पाणी फारसं काढलेलं नव्हतं, फक्त हलक्या हाताने पाणी मी काढून घेतलं होतं। अजून मॉइश्चर कंटेंट भरपूर आहे, यामध्ये मावेल तेवढंच पीठ आपल्याला ॲड करायचं आहे। मला थोडंसं सेलसर पीठ वाटत होतं म्हणून मी गव्हाचं पीठ अजून थोडंसं टाकलेलं आहे आणि लागेल तरच तुम्ही पीठ टाका। आणि बेसन फक्त मी चवीपुरता थोडंसंच टाकलेलं आहे, जास्त बेसनाचा वापर केलेला नाही आहे। आता गव्हाचं पीठ मी अजून टाकून घेतलेलं आहे। अंदाजे 2 वाट्या गव्हाचं पीठ मला लागलेलं आहे आणि आता आपण लगेचच याचे पराठे किंवा थालीपीठ करायचं आहे। आणि पीठ आपण हे तयार झाल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर पीठ सेलसर होते आणि नंतर मग आपल्याला याचे पराठे किंवा थालीपीठ करताना अवघड जाते। आता आपण थोडंसं पीठ लावून घेऊया। कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे, गव्हाचं पीठ आहे आणि आता आपल्याला हे लाटून करायचं आहे। थोडंसं लाटून थोडंसं थापून आज आपण फास्टमध्ये हे धपाटे किंवा थालीपीठ करणार आहोत, त्यामुळे आपलं काम फास्ट होईल आणि लागेल तर थोडंसं कोरडं पीठ आपल्याला लावत आपण हे लाटून घ्यायचं आहे आणि कडा व्यवस्थित करण्यासाठी नंतर मग आपण हे थापून घ्यायचं आहे, म्हणजे कडा आपले व्यवस्थित होतात। आणि थोडंफार ओबडधोबड जर कडा राहिले तरी पण काही होत नाही, खूपच मस्त खुशखुशीत आपले हे थालीपीठ तयार होतात किंवा पराठे तयार होतात। आणि कडा व्यवस्थित झाल्यानंतर आता मी ह्याला होल्स करून घेते। थालीपीठाला असे 1-2-4 होल्स आपण केलं की छान मस्त खरपूस थालीपीठ भाजून होतात। आणि जर तुम्हाला पराठे करायचे असतील तर असे तुम्ही होल्स करू नका। आता तावा मी छान तापून घेतलेला आहे, लोखंडी तावा मी गरम करत ठेवला होता आणि कढईने आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। मधल्या त्या होल्समध्ये पण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमवर ठेवूनच आपण हे छान मस्त खरपूस दोन्ही साईड करून घेणार आहोत आणि हाय फ्लेमवर आपल्याला करायचं नाही, नाहीतर मग तो खरपूसपणा त्या पराठ्यांना किंवा थालीपीठांना येणार नाही।
आणि मस्त आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे। आणि असे खरपूस भाजून घेतलं की खायला पण खूप मजा येते। खालची साईड थोडीशी भाजून झाल्यानंतर मी साईड पलटून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल पुन्हा टाकून घेतलेलं आहे। आणि आता छान आपण खरपूस करून घेऊया। आणि दोन्ही साईड असे छान खरपूस करून घेतलं की खायला पण मस्त लागते। आणि लहान मुलांना हे तर खूपच आवडते। गरम गरम हे जर खायला जर दिलं तर आवडीने खातात आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला सारखं बनवायला देखील लावतील। आणि माझ्या घरी तर हे खूपच आवडतात मुलांना। बघा छान आपलं हे थालीपीठ बनलेलं आहे। आता मी तुम्हाला थालीपीठ न करता पराठा करून दाखवणार आहे। आणि सेम त्याच प्रकारे थोडंसं पीठ आपल्याला कोरडं लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि साईडने व्यवस्थित आपण कडा करून घ्यायचा आहे। आणि गरज लागेल तर आपण हे थोडं थापून छान पराठ्याला आकार करून घ्यायचा आहे। आणि आता लगेच आपण हे मस्त तव्यावर भाजून घेऊया। थालीपीठासाठी मी होल्स करून घेतले होते, या पराठ्यासाठी मी होल्स केलेले नाही आहेत। असंच पराठा लाटून हे आता आपण छान मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे। आणि आपला कद्दू पराठा तयार। गरम गरम कद्दू पराठे खायला तर खूपच मस्त लागतात। आणि आपण मिश्र पिठाचा वापर केल्यामुळे खूपच हेल्दी आपलं हे पराठा बनलेला आहे। आणि लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी किंवा प्रवासात घेऊन जाण्यासाठी पण आपण हे बनवू शकतो। आणि बनवायला फारच सोपं आहे, फार काही अवघड नाही आहे। आणि आता या पराठ्यांसोबत खाण्यासाठी आपण हिरव्या टोमॅटोची मस्त चटपटीत अशी चटणी देखील करणार आहोत। हिरव्या टोमॅटोची चटणी या कद्दू पराठ्यांबरोबर खूपच छान लागते। जर हिरवे टोमॅटो जर तुमच्याकडे नसले तर लाल टोमॅटोचा वापर करून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। आता माझ्या मुलांना बटर टाकून हे पराठे हवे होते म्हणून मी थोडंसं बटरही लावून घेतलेलं आहे। आणि आता आपण हिरव्या टोमॅटोची चटणी करून घेऊया। त्यासाठी मी कढईमध्ये एक पाववाटी शेंगदाणे भाजून घेत आहे। आणि शेंगदाणे थोडंसं भाजून झाल्यानंतर आता हे आपण साईडला करून घेऊया। आणि थोडंसं मी 1 चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर हिरवे टोमॅटो आपल्याला टाकून घ्यायचं आहे। अंदाजे 2-3 हिरवे टमाटे आहेत। आणि आता हे टमाट्याचं कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे तेलावर छान परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरच्या टाकून घ्यायचं आहे। अंदाजे 3-4 हिरवी मिरच्या मी टाकलेल्या आहेत आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत। आता हे थोडा वेळ आपण परतून घ्यायचं आहे। आणि अर्धा चमचा मी जिरा टाकून घेतलेला आहे आणि चवीपुरता मीठ टाकलेलं आहे। आणि मीठ टाकल्यामुळे टमाटे लवकर नरम होतात। आणि आपल्याला टोमॅटोचा कच्चेपणा पूर्ण जाईपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे। आणि टोमॅटोचा कलरही बदललेला तुम्हाला नंतर दिसेल। आणि थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे। आज माझ्याकडे कढीपत्ता नव्हता त्यामुळे मी कढीपत्ता टाकलेला नाही। जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तुम्ही यामध्ये कढीपत्ताही टाका। आणि आता थोडंसं मी हळद टाकून घेतलेलं आहे। थोडंसं कलर पिवळा येण्यासाठी मी थोडंसं हळद टाकलेलं आहे। आणि आता थोडीशी चवीपुरतं आपल्याला साखर टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आंबटपणा छान बॅलन्स होते आणि चटणीसुद्धा आपली छान लागते। आणि आता हे मिश्रण आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे, गरम गरम असताना वाटायचं नाही। आणि थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये टाकून आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि बारीक वाटून झाल्यानंतर आता आपण शेंगदाणे टाकून घेऊया, जे आपण शेंगदाणे भाजून ठेवले होते। आणि हे थोडंसं मी जाडसर हे फिरून घेतलेलं आहे। आता आपण याला फोडणी तयार करून घेऊया। फोडणीसाठी मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, थोडंसं मोहरी टाकलेलं आहे आणि थोडंसं जिरा टाकून घेतलेलं आहे। आणि जिरा आणि मोहरी छान तडतडल्यानंतर मी आता कोथिंबीर टाकून घेणार आहे। जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्ता यामध्ये टाका। मस्त ही फोडणी बसली पाहिजे। आणि आता ही फोडणी आपण चटणीवर टाकून घेणार आहोत। आणि ही चटणी खूपच अप्रतिम लागते, कोणत्याही पराठ्याबरोबर किंवा तोंडी लावण्यासाठी खूपच छान लागते। फोडणी गरम गरम असतानाच आपण चटणीवर टाकून घ्यायचं आहे। आणि आता हे आपण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि या चटणीमध्ये मी पाणी टाकून घेतलेलं नाही आहे, थोडंसं जाडसरच हे मी ठेवलेलं आहे। शेंगदाणे टाकल्यावर खूप फाईन मी वाटलेलं नाही आहे, त्यामुळे ते चटणी खाताना खूपच छान लागते। पाणी न टाकता चटणी बनवल्यामुळे फ्रीजमध्ये 8 दिवस छान राहते, अजिबात खराब होत नाही। आणि तोंडी लावण्यासाठी खूपच छान आहे ही चटणी। जर तुम्हाला पातळ चटणी हवी असेल तर थोडंसं पाणी टाकून तुम्ही हे फिरवून घ्या। आता मी हे पराठ्यांबरोबर सर्व करून घेते आणि हे पराठ्याबरोबर ही चटणी खूपच छान लागते। जेवताना तोंडी लावण्यासाठी तर ही चटणी अतिशय उत्तम आहे आणि 8 दिवस फ्रीजमध्ये छान टिकते पण। ही चटणी जर असेल तर भाजीची सुद्धा आवश्यकता आपल्याला वाटत नाही। जेव्हा जेव्हा मी हे थालीपीठ बनवते त्यासोबत चटणी ही हमखास आमच्याकडे बनवलीच जाते आणि सोबत मी दही सुद्धा सर्व केलेलं आहे किंवा सॉस सोबतही तुम्ही हे सर्व करू शकता। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।